हिंदीमध्ये जसं MC स्टॅन जिंकलेलं आहे तसं मराठीमध्ये एकच नाव आहे, सूरज चव्हाण. येस, म्हणजे मे इट बी निकीचा गेम असू दे, तिने जे काही कपडे काढले ड्रॉवर मधनं, जान्हवी, निकीला कॉपी करू नकोस, वैभव, अरबाजला कॉपी करू नकोस, वर्षाताई, तुम्हाला कोणीच कॉपी करू शकत नाही, तुम्ही करताय ते करेक्ट करताय. आय एम शुअर पुढे जाऊन माझ्या नातवंडांना मी याच्याबद्दल गोष्टी सांगेन. स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये ज्यांना आपण घरात पाहिलेलं आहे 3 आठवडे आणि ते आता घराच्या बाहेर आलेत. त्यांचा एकंदर बिग बॉसचा अनुभव कसा होता ते आपल्याला सांगणार आहे टॉल, डार्क, हँडसम आणि अतिशय शांत स्वभावाचा गुणी कलाकार निखिल दामले. निखिल, माझ्या शोवरती तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. शोमधनं बाहेर आल्यानंतर पहिले 3 दिवस काय केलं ते सांग. खूप अवघड होती पहिले काही दिवस एक्लामेटाईज व्हायला, कारण इतकं त्या एक क्वारंटीनचा एक माहोल होता सगळा बिग बॉसच्या घरातला. तिथनं बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युली असं एका पॉईंटला मी ॲक्च्युली ग्रॉसरीज घ्यायला बाहेर गेलो होतो आणि मी असा रोडवरती उभं राहून असा 5 मिनटं फक्त माणसं बघत उभा होतो. एवढ्या संख्येत माणसं मला दिसली आणि मला आयुष्यात लोकांनी खूप काही गोष्टी केलेल्या असतात, खूप काही अमेझिंग ॲडव्हेंचर्स असतात लोकांचे, तसं हे माझं एक ॲडव्हेंचर होतं. आय एम शुअर पुढे जाऊन माझ्या नातवंडांना मी याच्याबद्दल गोष्टी सांगेन. मला सांग की जेव्हा कॅप्टनशिप तू अरबाजला दिली तुझी, ठीक आहे, ती नसती दिली तर तू आजही घरात असला असता का? सो वेन आय प्रॉमिस्ड अरबाज, तेच काय प्रॉमिस होतं तुझं आणि प्रॉमिस म्हणजे एकतर पहिलाच टास्क होता ढोलाचा, आणि कोणाला म्हणजे अजून साधारण एक टास्क कसा असतो, त्याच्यात कसं डोकं लावावं लागतं, कसं टीम फॉर्म करायला लागते, ह्याचा काहीही अंदाज नव्हता. असं आम्ही सगळे साधारण रांगती बाळ होतो अगदी, आणि सगळे रांगत होते, सगळे चाचपडत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये मला दिसलं की अरबाज हा रंगत नाहीये, तो धावतोय, त्याला कळतंय त्याला काय करायचंय. मला त्याचा स्वभाव, व्यक्ती म्हणून तो कसा आहे ह्याची काही कल्पना नव्हती. मला फक्त कळत होतं की याला गेम कळतोय. सो मी त्याला म्हणालो की मला तो एक स्ट्रॉंग प्लेअर वाटतोस, कारण तुला खेळ कळतोय, कसा खेळायचा टास्क ते. त्यामुळे जर का तू आता मला सपोर्ट करणार असशील तर पुढे जाऊन मी करेन ना तुला सपोर्ट. असा एक बेसिक कॉन्व्हर्सेशन, बेसिक शब्द होता. आणि त्याच्यानंतर मला व्हायला लागलं ओझं बेसिकली त्या एका शब्दाचं. मी हे आमच्या टीम बीला बोलून दाखवलं होतं की म्हणलं हे शब्दाचं ओझं आहे माझ्या डोक्यावर, की आता मी त्या टीमचा भाग नाही, तो आपला शत्रू टीम आहे ती, पण त्या शत्रू टीमकडे माझा एक शब्द आहे. तेव्हा मला आय गेस पॅडी दादा का कोणीतरी म्हणालं होतं की तू भीष्म आहेस म्हणे. तुला माहिती आहे की आपण ज्या माणसाला सपोर्ट करतोय तो चुकीचा आहे, पण शब्द पाळण्या खातर तुला ते करावं लागतंय. सो तुझ्या आता भीष्म पितामहांसारखी तुझी सिच्युएशन आहे, सो यातनं तू पटकन बाहेर पड. त्याप्रमाणे मी अरबाजच्या मागे लागलो होतो की मी म्हणलं अरबाजला की म्हणलं हे जे काय ते पटकन संपव, मला यातनं मोकळं कर, कारण तू 8व्या 10व्या आठवड्यात मागशील मला आता मदत कर म्हणून, तसं कसं चालेल. आता पुढच्या आठवड्यात जे काय ते उरकून टाक, मला मोकळं कर. मला तोपर्यंत आय वॉन्ट टू बी फ्री फ्रॉम दिस. जड झालं होतं मला ते खूप तोपर्यंत. त्याप्रमाणे त्यांनी त्या ट्रेनच्या टास्कमध्ये त्यांनी ते केलं. पण अंकिता हुशार होती. अंकितानी पहिल्याच राऊंडमध्ये अरबाजला कॅप्टन्सी मधनच बाहेर केलं, त्यामुळे माझं सुंठी वाजून खोकला गेला. त्याला सपोर्ट करायची वेळ झाली नाही, कारण तोच बाद झाला. आणि ते सगळं आमचा स्कोअर त्याच्यामुळे पण चिडचिड झाली, त्याचा स्कोअर्स लेवल झाला. आता त्याचा माझा संबंध संपला आणि त्याच्यानंतर मी पूर्ण टास्क हा टीम बीच्या बाजूने खेळलो. आणि त्याच्यानंतर आय वॉज लाईक कम्प्लिटली अगेन्स्ट टीम ए. दिलाय तो शब्द पाळायला पाहिजे, मग ती व्यक्ती कोणीही असो. वा, मी तुला सांगू का, जेव्हा आम्ही शो बघतोय तर आम्ही आमच्या बीबीची बोंबाबोंब ह्या सेगमेंटमध्ये हे अनेकदा म्हणालो होतो की निखिल खेळू शकतो, निखिल का खेळत नाही, म्हणजे एकतर तो कन्फ्यूज आहे. मी कन्फ्युज्ड नव्हतो आणि अलिप्तही नव्हतो, हे मला क्लॅरिफाय करायला आवडेल. ओके, वाद घालणं हा माझा कम्फर्ट झोन नाही, कारण माझा स्वभाव नाही तो. मी असा होतो की मी जसा आहे तसा मी राहीन. एक वाद घालणारी व्यक्ती जर का जास्त दिसणार असेल तर कदाचित मी नाही दिसणार, पण ह्याचा अर्थ मला समोरच्या व्यक्तीचा खेळ कळत नाहीये तर असं अजिबात नव्हतं. म्हणजे मे इट बी निकीचा गेम असू दे, तिने जे काही कपडे काढले ड्रॉवर मधनं,
परत करूया, तिथे आम्ही बिग बॉस नाहीये की एवढ्याच वाक्य दाखवणार आणि असं का बोलतोय. आपण म्हणूयात की जेव्हा पॅडी दादानी तिचं कंटेनर हरवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर निकीनी घरामध्ये धुमाकूळ घातला होता आणि सगळ्यांच्या ड्रॉवर मधनं ती जे कपडे काढत होते ते लोक घरातल्यांना ते फक्त निकी कशी आगाऊ आहे, निकी कशी उद्धटपणे हे गोष्ट करते वागते हे दिसत होतं. ते ती करतच होती, नो डाऊट, दॅट वॉज ट्रू. पण नंतर ते सगळं झाल्यानंतर मी एक बारीक माझी शंका, माझ्या डोक्यातली पाल जी चुकचुकली ती मी व्यक्त करून दाखवली की म्हटलं हे कदाचित अभिजितकडची बीबी करन्सी शोधण्यासाठी केलेला प्लॅन असू शकतो. बरं, ती आपण उघड ती करू शकली नसती, सांगू शकली नसती, कारण आदल्या रात्री अभिजितनी त्यांच्याबरोबर पीस ट्रीटी केली होती की आम्ही तुमचे चोरणार नाही पैसे, तुम्ही आमचे पैसे चोरू नका, आपण शांतपणे राहू. हे अभिजित त्यांच्याशी बोलून आला होता. त्यामुळे ते उघड पैसे घ्यायचा प्रयत्न करू शकत नाहीत, कारण त्यांनी ऍग्री केलं होतं तह करण्यासाठी. अभिजितनी पण त्याला दुजोरा दिला की तो म्हणाला की हे होय असूच शकतं, कारण मी तिला बघितलं, काही गोष्टी तिने काढल्या नाहीत, फक्त चाळल्या की तिथे काही आहे का बघण्यासाठी, मी काहीतरी शोधते अशा सॉर्ट मध्ये. सो हे असूच शकतं. सो हे आम्ही बोलून दाखवलं. पण जे आम्ही डिझाईन केलं होतं स्ट्रॅटेजी की पैसे कसे लपवायचे, दॅट वॉज ऑल्सो मी आणि अभिजितने मिळूनच ते ठरवलं होतं की पैसे सगळे अंगावर ठेवायचे आपल्या. मेड बी आपल्या सॉक्समध्ये म्हणा किंवा आपल्या जॅकेटच्या आतल्या खिशात म्हणा, अशा ठिकाणी जिथे त्यांचा हात जाणार नाही सहजासहजी, अशा ठिकाणी आपण पैसे लपवूया. आणि त्यातली एक नोट प्रत्येक म्हणजे 50,000 बीबी करन्सीतली एक 10,000च्या 5 गड्ड्या करायच्या आणि प्रत्येक गड्डीतनं एक नोट काढून वेगळी कुठेतरी लपवायची. सो दॅट ती एक गड्डी जरी हाताला लागली तरी ती इनव्हॅलिड ठरेल. बीबी करन्सी जेव्हा आपण विकत घ्यायला जाऊ कारण की ती पूर्ण नसणार आहे ती बीबी करन्सी, असा थॉट होता आमचा. सो आय गेस दॅट वॉज सक्सेसफुल इनफ. अमेझिंग. बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं असेल तर तुमची पर्सनॅलिटी, दिलेले टास्क आणि त्याबरोबर अजून तुम्ही काय वेगळं देत आहात ते फार महत्वाचं असतं. टास्कच्या बाबतीत आपण बोलायचं तर फ्राईजचा टास्क हा विशेष लोकांच्या लक्षात राहिलेला आहे, कारण की तिथे अरबाज आणि टीमनी जो काही गोंधळ घातला होता आणि तुझ्या फ्राईज ह्या कुठेतरी एका अर्थाने सेफ होत्या, बरोबर, पण सूरजच्या फ्राईजवरती अटॅक केला जात होता. तर त्या क्षणी तुझ्या मनात काय येत होतं? कारण की तू तिकडे बाजूलाच झाला होता, तुझ्यावरती येतच नव्हतं. फर्स्ट ऑफ ऑल मला हेच कळलं नाही की ते माझ्यावर आधी माझा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न हा चालला होता की हे मला का नाही अटॅक करतात, कारण आयडियली मलाच त्यांनी अटॅक केलं पाहिजे. मी एक्सपेक्ट करत होतो की ते मलाच अटॅक करतील, कारण जास्त फ्राईज माझ्याकडे होत्या. करेक्ट. सो फ्राईज खेचायच्या असतील तर माझ्याकडनंच खेचल्या पाहिजेत, बाकी सूरजकडे एक फ्राय खेचून काय होणार. सो हा माझा थॉट होता, ते झालं नाही. सो मी त्यांची स्ट्रॅटेजी काय असू शकते ह्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला. सो मला असं लक्षात आलं की ह्यांना मला एकटं पाडायचं असू शकतं, की ह्यांना मला एकटं पाडायचंय पुढच्या राऊंडमध्ये, म्हणजे मला डिफेंड करायला कोणी, मला मदत करायला कोणीच नसेल, हा त्यांचा थॉट असू शकतो. त्यामुळे मला असं झालं की एक वेळ आत्ता आपण जाऊन भिडलो नाही तरी चालेल, पण आपल्याकडे इतके फ्राईज पाहिजेत राऊंडच्या शेवटी की आपण ते फ्राईज डिव्हाइड करून आपली माणसं वाचवूयात. सो तसं झालं. फक्त अनफॉर्च्युनेटली मी योगिता आणि सूरज दोघांना नाही वाचवू शकलो. मी कोणाला तरी एकाला वाचवू शकलो माझ्या बरोबर, सो मी सूरजला वाचवलं. पण सेकंड लास्ट राऊंड मध्ये परत असं झालं की मी आणि सूरज कोणीतरी एक वाचेल, तर मी असं ठरवलं की आपण सूरजला सेव्ह करूया, आपण बाहेर पडूया. बिकॉज द वे ही प्लेड इट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह आणि व्हेरी अनएक्सपेक्टेड. तर मला खूप असं झालं की आयला कमाल, सूरज पुढचा राऊंड पण खेळलाच पाहिजे. माझ्यातला ऑडियन्स जागा झाला. म्हणलं नाही, मला सूरज पाहिजे, मी एक वेळ गेलो तरी चालेल. आउट ऑफ फ्रेंडशिप, आउट ऑफ इम्प्रेस्ड होतो त्यासाठी. पण अनफॉर्च्युनेटली प्राइस इतके कमी होते की मी आणि सूरज दोघंही वाचू नाही शकतो. म्हणजे नंतर तर मी हाही विचार केला की माझी उंची जास्त आहे, मी जर का बिग बॉसचं ती जी भिंत आहे ती भिंत चढून त्याच्यावरती प्राइस ठेवले असते तर करू शकतो, ओपन एंडेड गेम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी तो टास्क सुरू असताना क्लिक होणं ना, पण त्यासाठी ना ते थोडं जे चॅप्टर असावं लागतं ना, तो चॅप्टरपणा टीम बी पैकी सदस्यांमध्ये थोडा कमी आहे आणि इकडे तो जरा जास्त आहे ना. सो दॅट वॉज वेन मला खूप डिसअपॉइंटेड फील झालं की मी कुठेतरी स्ट्रॅटेजी बनवायला चुकलो का मी कुठे कमी पडलोय. हिंदीमध्ये जसं MC स्टॅन जिंकलेलं आहे तसं मराठीमध्ये एकच नाव आहे, सूरज चव्हाण. येस, आणि फॉर द राईट रिझन्स. कारण इतकं खडतर आहे त्याचं आयुष्य की
त्याच्यातनं बाहेर येऊन तू बिग बॉस मध्ये येऊन आज तो ज्या प्रकारे खेळतोय, इट्स अ व्हेरी कमेंडेबल जॉब. त्यातनं सुद्धा त्याचे विचार, फ्रेंच फ्राईज वाल्या टास्क मध्ये सुद्धा तो फुल रेज मध्ये होता, पण तरी सुद्धा त्यांनी कंट्रोल केलं. निकी आणि जान्हवीला हात नाही लावला. मी तू ताई, तुम्हाला ताई म्हणाला. आणि तो एवढं सगळं निकीनी त्याला घालून पाडून बोलली, सगळं केलं, पण नंतर जेव्हा निकीने त्याला राखी बांधली तेव्हा पाया पडला तो. लोकांनी त्याच्यावरती हे केलं की अरे तिच्या कशाला पाया पडतो वगैरे वगैरे, पण त्याचा तो स्त्रियांबद्दल, बहीण ह्या नात्याबद्दलचा रिस्पेक्ट येतो. इमोशनली खूप इमोशनल येतो, खूप साधा आहे आणि हुशार पण आहे. म्हणजे मला एक गोष्ट अजून विचारावीशी वाटते, बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी चकाचक वगैरे आहेत, राईट? वॉशरूम मध्ये बटन कसे ऑन करायचे किंवा इकडे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करायच्या, स्वयंपाकघरामध्ये सुद्धा अगदी मायक्रोवेव्ह पासून सगळ्या गोष्टी असतात. तर त्याबद्दल सूरजच्या मनात कधी असं काही होतं आणि त्याला म्हणजे कोणी असं घरातले व्यक्ती होतो ज्यांनी त्याच्यासोबत त्याला फॅमिलियर करून दिले की ओके असं असतं, याला काही होत नाही. आणि कारण की एक भीती असते ना, कारण की त्याच्यामुळे माणूस ना थोडासा कंट्रोल वागतो की मी इथे दिसेल का, मी काही चुकीचं केलं तर लोक मला म्हणतील की अरे याला याय पण माहिती नाही, असं काहीतरी विचार येऊ शकतो. बरोबर. नाही, त्या बाबतीत होतो. मी होतो, पॅडी दादा होते, डीपी दादा होते, अंकिता होते, आम्ही सगळ्यांनी कुठले प्रश्न पडायचे. एकदा मी आणि पॅडी दादांनी त्याला दाढी करायला शिकवली रेझरनी, आणि मग ते शेविंग क्रीम ते कधी त्यांनी यूज नव्हतं केलं, मग ते शेविंग क्रीम कसं यूज करायचं, मग दाढी, एकतर त्याला खूप दाढी येत नाही, त्याला थोडीशीच दाढी येते, पण ती सुद्धा त्याला क्लीन करायचं. मग दाढी कशी, मग रेझर कसं फिरवायचं, मग ते असं कसंही उभाडवं नाही फिरवून चालत, हे सगळंच त्याला मग आम्ही शिकवलं. मग आम्ही त्याला आता करून दाखवतो, मग नेक्स्ट टाइम तू कर असं. मग त्याला दूध प्यायला आवडतं, तो चहा कॉफी फार पित नाही, तो दूध पितो हळद घातलेलं. मग त्याला ते फार गॅस तेवढा ऑपरेट करता कारण की तो वेगळ्या पद्धतीचा आहे. तर मग तो कधीतरी मला सांगेल, कधीतरी योगिताला सांगेल, आणि त्याला असं काही नसतं की मी माझ्या मैत्रिणींना सांगेन किंवा माझ्या टीम मधले. तो इतका बिनधास्त आहे, त्याला समोर त्याला निकी मला जरा दूध दे ना गरम करून, तो बिनधास्त सांगेल. त्याला अजिबात काही हे नाहीये की मी लोकांमधल्या कशाला सांगायचं किंवा टीम एला कशाला सांगायचं, असं काही नाहीये. त्याला निकी दिसली किचन मध्ये, निकी काय करते, मला जरा दूध दे गरम करून. तो हक्काने सांगतो, प्रत्येकाला सांगतो. आणि तो मग तिथे भांडण सगळं बाजूला, मला दूध हवंय, मला दूध दे ना प्लीज, असं आहे त्याचं. ते फळं कापून देण्यापासून असू दे, दूध असू दे, आणि बाकीचे पण. म्हणजे ह्या बाबतीत निकी, जान्हवी हे सुद्धा ना ठीक आहे, त्याला घालून पाडून बोलतात, ते कदाचित टप्पी पण असेल, एकदा गोड बोलायचं, एकदा हे करायचं, पण वेन इट कम्स टू फूड म्हणा किंवा काय म्हणा, सूरज तुला आणखीन एक चपाती हवी आहे का, घे, अजून एक घे, हे प्रत्येक जण करेल घरात. सो त्याच्याविषयी ना फार काळ कोणी चिडून राहूच शकत नाही, कारण तो तसा नाहीच आहे. चल टचवूड आपण असं म्हणूयात की जे कुटुंब तो बाहेर आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यात मिस करत होता, कदाचित बिग बॉसच्या निमित्ताने त्याला ते कुटुंब मिळाल्यासारखं आहे. आणि आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा कधी त्यांनी विचार नव्हता केला, ते लाईफ त्याला जगायला मिळतंय. अर्थातच त्याचे एफर्ट्स होते, त्याची पॉप्युलॅरिटी, आणि त्यामुळे त्याला मिळालंय. कुठली गोष्ट फ्री मिळत नसते. त्या घरात जाण्यासाठी त्यांनी तो हक्क अर्न केलेला आहे. आणि डेफिनेटली जसं तू म्हणालास की टॉप 3 मध्ये, टॉप 2 मध्ये तुला कोण दिसतंय, त्यामध्ये त्याचं नाव तू घेतलंय. त्यामुळे सूरजचे फॅन्स जे सध्या म्हणतात की सूरजने त्याच्या हातामध्ये ट्रॉफी, तर निखिल पण तुमच्या सोबतच आहे. थँक्यू सो मच निखिल, इतकं सगळं आमच्याशी तू शेअर केलंस. आणि जाता जाता मला एक सांग की घरातले जे 16 सदस्य होते, म्हणजे तू पकडून, प्रत्येकाबद्दल जर एक शब्द तुला सांगायचा असेल किंवा एका शब्दामध्ये प्रत्येक सदस्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर काय काय? सगळ्यात आधी योगिता, बेस्ट फ्रेंड. आर्या, इनोसेंट. अंकिता, मला तिला भांडताना बघायचंय, तेही कोकणी भाषेत, म्हणजे मालवणी भाषेत, कचा मालवणी भाषेत भांडताना तिला बघायचं. आय होप शी डज दॅट. ओके. अरबाज, पेशन्स वाढव, फक्त शक्ती म्हणजेच सगळं नसतं. निकी, ही भाषा मराठीतच काय कुठल्याच भाषेत खपवली नाही जाणार. जान्हवी, निकीला कॉपी करू नकोस. वैभव, अरबाजला कॉपी करू नकोस. वर्षाताई, तुम्हाला कोणीच कॉपी करू शकत नाही, तुम्ही करताय ते करेक्ट करताय. पॅडी दादा, त्यांनी ज्या प्रकारे जान्हवीला एवढं सगळं होऊन सुद्धा मोकळ्या मनाने माफ केलं ना, इट्स अ व्हेरी बिग थिंग. त्यासाठी ह्यूज रिस्पेक्ट. वा. डीपी दादा, नॉनस्टॉप एंटरटेनमेंट, आणि त्यांना असं सारखं वाटत राहतं की मी आता जरा जास्त करतोय, किंवा मला आता ह्याच्यावरनं ओरडा पडेल की मी खूपच जोक्स मारतो वगैरे, असं तसं, पण तसं काही नाही, तुम्ही मारत राहा जोक्स. एरिना, इट्स बॅड लक दॅट यू आर आउट नाव. आणि अभिजित,
तो डिप्लोमॅटिक आहे तो. ओके. आणि निखिल दामले? 1-2 आठवडे जर का अजून असतो तर कदाचित माझे पेशन्स लेवल संपले असते. समोर आपला कॅमेरा आहे, हे एक बिग बॉसचं घर आहे, कलर्स मराठी, सगळ्याचा विसर पडतो. तसं काहीतरी होऊ शकलं असतं. त्यामुळे मग ते माझ्यासाठीच घातक ठरलं असतं. काही आहे अजून जे तुझ्या मनात आहे आणि तुला सांगावंसं वाटते सगळ्या तुझ्या फॅन्सला, ऑडियन्सला? बिग बॉसचा हे जे मी एक टास्क होता, हा बिग बॉसचा खेळ अख्खा सीझनच माझ्यासाठी एक टास्क होता. या टास्कमध्ये काही मी चांगल्या गोष्टी केल्या, काही वाईट गोष्टी केल्या. वाईट इन द सेन्स ज्या लोकांनी फारशा ॲप्रिशिएट नसतील केल्या किंवा लोक नाराज झाली असतील माझ्या काही गोष्टींमुळे, तर त्यासाठी त्यांची मी माफी मागतो. पण एक ॲक्टर आहे मी, ॲट द एंड एक परफॉर्मर आहे, कलाकार आहे, आणि माझ्या नवनवीन भूमिका ह्या येत राहतील आणि त्याच्या थ्रू तुमचं मनोरंजन मी करणं कधीच थांबवणार नाही, त्यात कधी कमी पडणार नाही, ह्याची गॅरंटी. क्या बात आहे, वंडरफुल. थँक्यू सो मच. तुमच्या मनातला एखादा प्रश्न विचारायचा राहिला असेल तर तोही कमेंट्समध्ये मेन्शन करा. बीबीची बोंबाबोंब या सेगमेंटमध्ये आपण तो त्यांना पुन्हा विचारूयात आणि पुन्हा इन्व्हाइट करूयात, कारण की आता तर शो सुरू झालेला आहे. ट्रॉफी अजून जिंकायची बाकी आहे. आणि रेडिओ सिटी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा.